नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामर संबंधीचा पार्ट 2 यामध्ये द 8 पार्ट ऑफ स्पीच याबद्दल माहिती घेणार आहोत। हा कोर्स मी प्रियंका राठोड यांनी तुमच्यासाठी डिझाइन केलेला असून ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ग्रामरमधील पार्ट ऑफ स्पीच संदर्भात माहिती नाही त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा कोर्स आहे। त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असा आपला हा कोर्स आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला या पद्धतीने माहित आहे की भाषेचा वापर आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी करीत असतो। अगदी तशा स्वरूपामध्ये सुद्धा आपण आपल्या मनातील भाषा जी आहे ती जेव्हा कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण स्वरूपात व्यक्त करीत असतो तेव्हा आपण काही वाक्य बोलत असतो। तर ही जी वाक्य असतात हे वाक्य जर अर्थपूर्ण असतील तरच पुढच्याला तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात येईल। वाक्याची मुळात व्याख्याच आहे वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचं एकत्रीकरण। अशा स्वरूपामध्ये असे जे वाक्य असतात या वाक्यामध्ये विविध शब्द यांचं एकत्रीकरण केलेलं असतं। आपण मराठीमध्ये हे शब्द जर समजून घ्यायला गेलो तर ते शब्द असतात कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यासारखे शब्दांचा वापर आपण वाक्यात करीत असतो। आता हे प्रकार आपण कशावरून करतो तर वाक्यात जो शब्द जे काम करीत असतो किंवा त्याचे जे कार्य असते यावरून त्या शब्दाची जात ही ठरत असते। यालाच आपण इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच किंवा मराठीत शब्दांच्या जाती असं म्हणत असतो। तर या शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला आता तर कळालंच असेल की 8 शब्दांच्या जाती असतात। त्यापैकी पहिली जात म्हणजेच नाउन याबद्दल आता आपण माहिती घेऊया। नाउन म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणत असतो। अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया। तर एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव किंवा एखादी आयडिया असेल तुमची तर त्याच्यासाठी आपण नाउन म्हणजेच नामाचा वापर करीत असतो किंवा त्याला नाम असं म्हणत असतात। जसं की मॅन, बट कॉलेज, हाऊस, हॅपीनेस अशासारखे। अ नाउन इज अ वर्ड ऑर अ पर्सन ऑर अ प्लेस, थिंग ऑर आयडिया। त्यामध्ये नाउन्स आर ऑफन यूज्ड विथ ॲन आर्टिकल म्हणजेच नामे जी आहेत ही नेहमी आर्टिकलच्या सोबत वापर करतात। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकलची माहिती घेतलेलीच आहे। आर्टिकल याच्यामध्ये 2 प्रमुख प्रकार असतात जसे की डेफिनेट आर्टिकल आणि इंडिपेंडेंट आर्टिकल। तर इथे एक्झाम्पल सुद्धा कंसात तुम्हाला दिलेत द, ए आणि ॲन अशा स्वरूपात। बट नॉट ऑलवेज म्हणजे आपण नेहमीच नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरूच असं काही फिक्स नाही। बघा, प्रॉपर नाउन ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर म्हणजेच प्रॉपर नाउन ज्याला आपण विशेष नाम असं म्हणतो हे नेहमी कॅपिटल लेटरने सुरू होत असतं आणि कॉमन नाउन जे आहे ते स्मॉल लेटरने सुरू होतं। नाउन्स कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल म्हणजेच नामे ही एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकतात। कॉन्क्रीट ऑर ॲब्स्ट्रॅक्ट तर कॉन्क्रीट किंवा ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपाची सुद्धा असू शकतात। नाउन शोज पोझिशन्स बाय ॲडिंग ॲपॉस्ट्रॉफी यस। तर आपल्याला माहिती आहे की पॉझेसिव्ह नाउन पण असतात ज्याच्यामध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफी यस वापरत असतो। तर नाउन्स कॅन फंक्शन इन डिफरंट रोल्स विदिन अ सेंटेन्स। एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अ नाउन कॅन बी अ सब्जेक्ट, त्याच्यात डायरेक्ट सब्जेक्ट असू शकतो किंवा तो इनडायरेक्ट सब्जेक्ट असू शकतो। मग त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट किंवा सब ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन असं काम नाउन करू शकत असतो। तर अशा प्रकारे
आपल्याला नाऊन माहिती झालं. तर नाऊन म्हणजेच नाम, जसं की आपण इंडिया, श्रीलंका असे सांगतो, किंवा मग जसे आपण मंडे, ट्यूजडे, फ्रायडे असे सांगतो, किंवा आपण महिन्यांची सुद्धा नावे सांगतो, जानेवारी, फेब्रुवारी. तर हे सुद्धा नामामध्येच म्हणजेच नाऊनमध्येच येतात. आता आपण प्रोनाऊनबद्दल माहिती घेऊया. प्रोनाऊन म्हणजेच आपल्याला माहीत आहे सर्वनाम, असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. अ प्रोनाऊन इज अ वर्ड used in a place of a noun. she dash dash, we dash dash, they dash dash. म्हणजेच शी, वी आणि दे हे आपण सर्वनाम असं म्हणून वापरत असतो. म्हणजेच समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ शकेल की जर तुम्हाला राम या मुलाबद्दल माहिती सांगायची असेल तर राम रोज शाळेत जातो, राम रोज अभ्यास करतो, रामचे आवडते शिक्षक हे आहेत, रामला शाळेत जायला फार आवडते. तर ह्याच्यामध्ये मी सारखं सारखं राम राम म्हणून तुम्हाला वाक्य जर सांगितलं तर ते तुम्हाला कंटाळवाणे आणि उबाऊ आणि जो पॅरेग्राफ आहे तो खूप मोठा न सांगितल्यासारखा होईल. तर ही जी त्रुटी आहे ही आपण प्रोनाऊनने भरून काढतो. जसं की पहिल्यांदाच आपण राम असं म्हणतो, त्याच्यानंतर तो शाळेत जातो, त्याला हे आवडतं, त्याला ते करायला आवडतं असं जेव्हा सांगतो तर ते प्रोनाऊन स्वरूपात आपण तो, ते हा शब्द त्याच्यासाठी वापरत असतो. आता प्रोनाऊन हे काय असतं की प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ नाऊन. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणत असतो. अ प्रोनाऊन इज युजली सबस्टिट्यूटेड फॉर अ स्पेसिफिक नाऊन. म्हणजेच नामाला तो सबस्टिट्यूट करून ठेवलेला असतो, विच इज कॉल्ड इट्स अँटीसिडेंट. त्यानंतर इन द सेंटेन्स अबोव द अँटीसिडेंट फॉर द प्रोनाऊन. इकडे बघा, आता शी इज द गर्ल. तर समजा एखाद्या मुलीसाठी सांगितलेलं आहे तर शी जे आहे हे सर्वनामाचा वापर केला आहे किंवा प्रोनाऊनचा वापर केला आहे. प्रोनाऊन्स आर फर्दर डिफाइंड बाय टाइप्स. तर प्रोनाऊन्सचे सुद्धा काही टाइप्स पडतात. पर्सनल प्रोनाऊन रेफर टू अ स्पेसिफिक पर्सन. म्हणजे तुम्हाला एका वैयक्तिक व्यक्तीविषयी बोलायचं तर त्याला आपण पर्सनल प्रोनाऊन ऑर थिंग्स असं म्हणतो. दुसरा एक येतो तो म्हणजे पॉझेसिव्ह प्रोनाऊन्स. तो जो आहे तो आपल्या स्वतःचा मालकी हक्क किंवा स्वामित्व दर्शवतो. जसं की इंडिकेट्स ओनरशिप. म्हणजे घर, आता समजा आपण म्हणतो हे माझे घर आहे, माझे, किंवा ही माझी गाडी आहे, माझी गाडी. तर इथे काय करतोय तर आपण आपलं ओनरशिप त्या वस्तूवरचं सांगत आहोत. त्यामुळे ते पण काय आलं, पॉझेसिव्ह प्रोनाऊनमध्ये आलं. त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा सुद्धा समावेश होतो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आर यूज्ड टू एम्फसाइज अनादर नाउन और प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाऊन्स इंट्रोड्युसेस अ सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज दर्शवत असतो. अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आयडेंटिफाय पॉइंट टू और रेफर टू नाउन्स. म्हणजे तो आयडेंटिफाय करतो प्रोनाऊनला किंवा रेफर करतो नाऊनला, अशा स्वरूपामध्ये. तर आता आपण व्हर्बबद्दल माहिती घेऊया. व्हर्ब म्हणजेच काय तर त्याला मराठीमध्ये आपण क्रियापद असं म्हणतो. क्रियापद हा काय करतो तर वाक्यामध्ये क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला किंवा क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. तर याचंच आपण माहिती जाणून घेऊया. अ व्हर्ब एक्सप्रेसेस ॲक्शन ऑर बीइंग, जम्प, इज, राईट. इथे बघा, उडी मारणे, इज म्हणजे आहे, असणे, राईट लिहिणे, बिकम बनणे. द व्हर्ब इन अ सेंटेन्स एक्सप्रेसेस ॲक्शन ऑर बीइंग. म्हणजेच एखादी क्रिया किंवा क्रियावाचक शब्द हा जो दर्शवत असतो किंवा हा जो क्रिया दर्शवणारा शब्द असतो त्यालाच आपण क्रियापद असं म्हणतो. देअर इज मेन व्हर्ब अँड समटाइम्स वन ऑर मोर हेल्पिंग वर्ब्स. तर व्हर्बचे मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब असे प्रकार पडतात. एक्झाम्पल बघा, शी कॅन सिंग. सिंग इज द मेन व्हर्ब, कॅन इज द हेल्पिंग वर्ब. तर कॅन हेल्पिंग वर्ब आहे आणि सिंग हे मेन वर्ब आहे. अ वर्ब मस्ट ॲग्री विथ इट्स सब्जेक्ट
इन नंबर. तर व्हर्ब कसा असायला पाहिजे, तो ॲग्री झाला पाहिजे त्याच्या सब्जेक्ट बरोबर आणि नंबर बरोबर. बोथ आर सिंग्युलर ऑर बोथ आर प्लुरल. तर दोन्हीही सिंग्युलर असू शकतात किंवा प्लुरल असू शकतात. व्हर्ब्स आल्सो टेक डिफरंट फॉर्म्स टू एक्सप्रेस टेन्स. म्हणजेच व्हर्ब जो आहे म्हणजेच क्रियापद जो आहे तो वाक्याचा काळ दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात अशा स्वरूपामध्ये. तर अशा पद्धतीने आपण व्हर्ब म्हणजेच क्रियापद जो की उठणे, बसणे, खाणे, रडणे, हसणे अशा क्रिया दर्शवतो त्या शब्दाला व्हर्ब म्हणतात याबद्दल माहिती घेतली. आता आपण ॲडजेक्टिव्ज बद्दल माहिती घेऊया. ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? अन ॲडजेक्टिव्ह मोडिफाईज ऑर डिस्क्राइब्स अ नाउन ऑर प्रोनाउन. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द असतात किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द असतात. तर इथे एक्झाम्पल बघा, प्रिटी, ओल्ड, ब्ल्यू, स्मार्ट हे ॲडजेक्टिव्ह आहेत. इज अ वर्ड used to modify or describe a noun or a pronoun. म्हणजेच नाउनला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा, इट युजली आन्सर्स द क्वेश्चन्स ऑफ विच वन, व्हॉट काइंड और हाऊ मेनी. विच वन, व्हॉट काइंड और हाऊ मेनी असं दाखवतात. आर्टिकल्स ए अँड द यामध्ये सुद्धा क्लासिफाईड म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या साठी सुद्धा असतात. आता बघा, आपण आत्ताच पाहिलं की ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण हे काय करतं, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतं. आता प्रिटी म्हणजे दिसण्यास कसं आहे, ओल्ड वय कसं आहे, ब्ल्यू कलर कसा आहे, रंग कसा आहे, स्मार्ट बुद्धी कशी आहे असं दाखवण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी हे माहिती सांगणारे शब्द आहेत आणि त्यामुळे यांचा समावेश ॲडजेक्टिव्हजमध्ये होत असतो. चला आता मग पाचवा प्रकार सुद्धा आजच अभ्यासून घेऊया आपण, ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर व्हर्ब म्हणजे क्रियापद आपण माहिती घेतली. ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर क्रिया विशेषण. तर कसं बघा, an adverb modifies or describing a verb, an adjective or another adverb. म्हणजेच हा क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द असतो आणि त्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. आता बघा, एक्झाम्पल्स न तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. जेंटली, एक्स्ट्रीमली, केअरफुली, वेल हे जे ॲडव्हर्ब आहेत हे डिस्क्राईब करतात किंवा मॉडिफाय करतात अ व्हर्ब, ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडव्हर्ब, बट नेवर अ नाऊन. पण हे नाऊन हे करत नाहीत, मॉडिफायच करत नाहीत. इट युजली, मग नाऊन मॉडिफाय करणाऱ्याला काय म्हणतो आपण, ॲडजेक्टिव्ह. It usually answers the question of when, where, how, why, under what condition or what degree. Adverb often end in ly. तर ते आपल्याला जो वर्ब आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती when, where, how, why, under what condition अशा स्वरूपामध्ये देत असतात. ॲडव्हर्बला शक्यतो शेवटी ly हा प्रत्यय लावलेला असतो. इथे तुम्ही चेकआउट करू शकता. जेंटली, एक्स्ट्रीमली, केअरफुली अशा स्वरूपामध्ये. तर आता आपण पुढच्या पार्ट ऑफ स्पीचबद्दल माहिती घेऊया. सहावा प्रकार प्रिपोजिशन याबद्दल माहिती घेऊया. प्रिपोजिशन बघा, अ प्रिपोजिशन इज अ वर्ड. प्री आणि पोजिशन. तर प्रीपोजिशन असं आपण त्याचा म्हणू फोड करू शकतो. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू फॉर्म फ्रेज मॉडिफाईंग अनादर वर्ड इन द सेंटेन्स.
म्हणजेच तो दुसऱ्या वर्डला किंवा सेंटेन्सला मॉडिफाय करीत असतो, माहिती सांगत असतो त्याबद्दल जास्तीची. बाय विथ, अबाउट, अंटिल, बाय द ट्री, विथ अवर फ्रेंड्स, अबाउट द बुक, अंटिल टुमारो अशा स्वरूपामध्ये. तर इथं बाय द ट्री, विथ अवर फ्रेंड्स, अबाउटच्या संबंधी, अंटिलच्या बद्दल. तर इथे अ प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणून तर प्रीपोजिशन म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर त्याची पोझिशन असते आणि म्हणून त्याला प्रीपोजिशन असं म्हणतात. टू फॉर्म अ फ्रेज मॉडिफाईंग अनदर वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे दुसऱ्या वर्डला मॉडिफाय करण्यासाठी वापर केला जातो वाक्यामध्ये त्याचा. देअरफॉर अ प्रिपोजिशन इज ऑलवेज पार्ट ऑफ प्रिपोजिशनल फ्रेज. म्हणूनच प्रिपोजिशन हा प्रिपोजिशनल फ्रेजचा पार्ट असतो. द प्रिपोजिशनल फ्रेज ऑलमोस्ट ऑलवेज फंक्शन्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह. ते काय करतं, फंक्शन करतं ॲज अन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲज अन ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा. द फॉलोइंग आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रिपोजिशन्स कोणते कोणते. अबोव, अंडर, बिनीथ, अपॉन, बिसाइड असे. आता नेक्स्ट प्रकार अभ्यासूया. 7th टाईप, त्याला आपण कंजक्शन असं म्हणतो. कंजक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. तर कंजक्शन म्हणजे काय बघा. अ कंजक्शन जॉईन्स वर्ड्स, फ्रेजेस ऑर क्लॉजेस. तर तो काय करतो, दोन शब्दांची जुळवणूक करणं किंवा फ्रेजेसची जुळवणूक करणं किंवा क्लॉजेस जुळवण्यासाठी आपण काही शब्दांचा वापर करीत असतो, जसे की अँड, बट, ऑर, व्हाईल, बिकॉज असे. तर हे जे आहेत, अ कंजक्शन जॉईन्स वर्ड, फ्रेजेस ऑर क्लॉजेस अँड इंडिकेट्स द रिलेशनशिप. तर हे काय करतात, या दोन्हीमधला सहसंबंध दर्शवत असतात. बिटवीन द एलिमेंट्स जॉईंड. तर दोन एलिमेंट जॉईंड झाले त्याच्यामध्ये. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कनेक्ट ग्रॅमॅटिकली इक्वल एलिमेंट्स. तर ते ग्रॅमॅटिकली इक्वल करतात एलिमेंट्सला, जसे की अँड, बट, ऑर, नॉर, फॉर, सो, येट असे. बघा, अँड, बट, ऑर, नॉर, फॉर, सो आणि एट असे. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कनेक्ट क्लॉजेस दॅट आर नॉट इक्वल. तर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स जे असतात ते काय करतात, तर क्लॉजेस जोडतात ज्याच्यात बिकॉज, आल्दो, व्हाईल, सिन्स यांचा आपण वापर करतो. त्यामुळे काही अजूनसुद्धा कंजक्शनचे टाईप आहेत, उभयान्वयी अव्ययाच्या अजून टाईप आहेत, ते आपण नंतर अभ्यासूयात. सध्या तरी आपण मेन टाईप्स अभ्यासून घेऊया. आता आपला राहिला फक्त शेवटचा पार्ट ऑफ स्पीच, ज्याचं नाव आहे इंटरजेक्शन्स. तर इंटरजेक्शन्स म्हणजे काय. अन इंटरजेक्शन इज अ वर्ड यूज्ड टू एक्सप्रेस इमोशन्स. ओह, वाव, उप्स. आणि इथं काय केलं जातं, आपल्या मनातील भावना दर्शवल्या जातात. आपण आपल्या मनातील भावना दर्शवण्यासाठी आपण या वर्डचा वापर करीत असतो. जसं की आपल्याला आनंद झाला तर आपण हुर्रे म्हणतो, आपल्याला दुःख झालं तर ओह असं म्हणतो. अगदी असेच. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड यूज्ड टू एक्सप्रेस आवर इमोशन. इट इज ऑफन फॉलोड बाय एक्सक्लेमेशन पॉईंट. तर ते नेहमी त्याच्या पुढे एक्सक्लामेटरी मार्क हे दिलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपण डिफरंट जे आपले पार्ट ऑफ स्पीच आहेत याबद्दल माहिती घेतली. तर परत एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. द 8 पार्ट ऑफ स्पीच इन व्हिच आपण पहिला प्रकार पाहिला नाउन, सेकंड टाईप प्रोनाउन, थर्ड टाईप वर्ब, फोर्थ टाईप ॲडजेक्टिव्ह, फिफ्थ टाईप ॲडवर्ब, सिक्स्थ टाईप प्रिपोजिशन, सेवन्थ टाईप कंजक्शन अँड एट्थ टाईप इंटरजेक्शन अशा स्वरूपामध्ये
माहिती घेतली. आशा करते तुम्हाला सर्व प्रकार अगदी छान पद्धतीने समजले असतील. धन्यवाद.